आपला यूट्यूब चॅनल गोल्डन फूड रेसिपीज अँड ब्लॉग्समध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. बऱ्याच वेळेस आपल्याला शेजवान चटणी हवी असते आणि इन्स्टंट बनवण्यासाठी आपण आपल्याकडे ज्या लाल सुक्या मिरच्या असतील, मग त्या या काश्मीरी लाल सुक्या मिरच्या आहेत ज्या कलरसाठीच वापरल्या जातात, तिखट नसतात आणि या आहेत ज्याच्यामध्ये भरपूर बिया असतात, या भरपूर तिखट असतात. तर ज्या तुमच्याकडे सुक्या मिरच्या असतील लाल, त्याची देठं काढून घ्यायची आणि या आपण बॉईल करून घेतो आहे. तर कमीत कमी 10 मिनिट तरी या सुक्या मिरच्या आपल्याला मोठ्या गॅसवरती चांगल्या उकळून घ्यायच्या आहेत. जर वेळ असेल तर तुम्ही गरम पाण्यामध्ये जेवढा वेळ यांना भिजत ठेवाल तेवढी चटणी छान होते. पण आपल्याला जर इन्स्टंट हवी असेल, लगेचच्या लगेच घाईने, तर त्यावेळेस 10 मिनिट या लाल सुक्या मिरच्या मस्त उकडून घ्यायच्या आणि थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये फिरवून घ्यायच्या. फिरवून घेताना जर पाण्याची गरज वाटली तर तेच पाणी थोडंसं घालायचं, पण पहिल्यांदा पाणी न घालताच आपण फक्त मीठ घालूयात, कारण मिठाने चटणी चांगली पटकन बारीक होते आणि त्याच्यामध्ये भरपूर आलं आणि लसूण घालायचं आहे. तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही फोडणीला कापून एकदम बारीक कापून आलं लसूण घालू शकता. इन्स्टंट घालायचं आहे तर सुक्या मिरच्यांसोबत ज्या आपण भिजवून घेतल्यात, उकडून घेतलेल्या आहेत, त्याच्यामध्येच तुम्ही फिरवून घेऊ शकता. या पद्धतीने सुक्याच फिरवल्यानंतर तुम्ही बघू शकताय की मस्त फिरल्या गेलेल्या आहेत. पण थोडंसं 2 चमचे पाणी घालतो आहे आणि चांगलं मस्त फिरवून घेऊयात. 2 चमचे तेल घेतलेलं आहे कढईमध्ये. चांगलं गरम झालं की मिक्सरमध्ये फिरवून घेतलेली ही चटणी आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायची आणि तिला चांगलं आपल्याला शिजू द्यायचं आहे. तेलामध्ये चांगली शिजली गेली पाहिजे आणि तेल थोडंसं जास्तच घालायचं, कारण ही चटणी तेलामध्ये चांगली आपल्याला शिजवून घ्यायची आहे. शिजवून त्याच्यानंतर त्याच्यामधून तेल कढईला बाजूला सुटलं पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला ही चटणी चांगली शिजवून घ्यायची. चवीनुसार थोडंसं मीठ घालून घ्यायचं आणि याच्यामध्ये आपण घालतो आहे थोडंसं अर्धा चमचा व्हिनेगर. चटणी थोडीच आहे त्याच्यामुळे थोडंसंच व्हिनेगर मी इथे घालते आहे. थोडंसं टोमॅटो केचप आणि थोडंसं डार्क सोया सॉस येथे मी घालून घेते आणि याच्यानंतर आपल्याला 10-15 मिनिट तरी मंद आचेवरती या चटणीला चांगलं शिजू द्यायचं आहे. मंद आचेवरती शिजू द्यायचं आहे. इथे मी स्टीलची कढई घेतलेली आहे या चटणीसाठी. लोखंडाची कढई घ्यायची नाही ज्यावेळेस आपण व्हिनेगर किंवा हे सोया सॉस वगैरे वापरतो, त्यावेळेस शक्यतो स्टीलचीच कढई घ्यायची, नाहीतर त्याच्यामध्ये ते लोखंडाचा अर्क उतरतो. तर तुम्ही बघू शकता सगळे सॉस व्हिनेगर टाकून आपण चटणीला मिक्स करून घेऊयात आणि मंद आचेवरती मी चांगली 7-8 मिनिट पूर्ण चटणी 15 मिनिटात मस्त अशी तयार होते. हे बघा मस्त तेलामध्ये शिजली गेलेली आहे आणि पुन्हा तेल त्याच्यामधून रिलीज झालेलं आहे. गॅस बंद करूयात. झटपट आपली शेजवान चटणी तयार आहे. शेजवान फ्राईड राईस करा किंवा कुठल्याही स्नॅक्ससोबत तुम्ही ही चटणी खाऊ शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूयात आपण अशाच नवनवीन रेसिपीसोबत, ब्लॉगसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.